आष्टी येथे शेतकऱ्यांचे पाण्यासाठी उपोषण चालू, 10वा दिवस उजाडला पण शासनास जागच येत नाही. आष्टी परतूर दिनांक 26 ऑगस्ट 2026 पासून जायकवाडी कॅम्प आष्टी पाटबंधारे कार्यालयाचे समोर शेतीस पाणी मिळावेत म्हणून शेतकरी उपोषणास बसले आहेत. शेतीस पाणी मिळत नसल्याने ऊस केळी व इतर पिके वाळून जात आहेत. पाटबंधारे शाखा क्रमांक 12 येथील कार्यालयासमोर उपोषणाचा 10वा दिवस असून शासन यावर कोणतीच कारवाई करीत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर हे आपलं उपोषण कशासाठी सुरू आहे? पाण्यासाठी. पाण्यासाठी. चारी दुरुस्ती. बरं. सारी मोडी. तर तुमच्या शेतीचं नुकसान वगैरे झालेलं समजा. हो. हां. तर काय काय झालं पुढे सांगा तुम्ही आता. सोयाबीन आहे आता सध्या जळालेली, ऊस आहे, कापूस आहे, वरून पाऊस नाही, जळून सोयाबीन तर जळालीच पूर्ण, ऊस पण गेले. आणि लागवडीसाठी नाही, आम्ही नवीन ऊस लावले त्या टायमाला पाणी भेटलं नाही, फक्त 2 पाणी भेटले आम्हाला, त्याच्यानंतर पाणीच नाही. चारी 2दा मोडली, एकदा केली अगोदर पूर्ण केली होती, 12 दिवस उपोषण केलं त्या टायमाला आम्ही. त्यावेळेस चारी बनवून दिली त्यांनी पोलीस प्रोटेक्शनमध्ये. म्हणजे उपोषण चारीसाठी तुम्ही याच्या अगोदर बी केलेलं समजा. हो, हे दुसरं उपोषण आहे. 12 दिवस त्या टायमाला केलं होतं. ते वारंवार उपोषण करण्याचं कारण काय? परत चारी मोडली त्यांनी. म्हणजे पहिल्यांदा आम्ही उपोषण केलं, उपोषण केल्याच्या नंतर पाटबंधारे विभागाने आम्हाला चारी बनवून दिली पोलीस प्रोटेक्शनमध्ये. बनवून दिल्याच्या नंतर त्याने 1-1.5 महिन्यामध्ये परत चारी मोडली. कोणी मोडली चारी? शेजारी आमच्या वरल्या शेजारी. परत आता खाली आम्हाला डबल उपोषणाला बसावं लागलं चारी मोडली. आपलं गाव कोणतं? जवळ जवळा. तालुका आपले पाथरी, जिल्हा परभणी. हो. आणि ही सारी तुमच्या आष्टी याच्यामध्ये येते का? हो. बरं. आज कितवा दिवस आहे तुमचा उपोषणचा? 9वा दिवस आहे. मग तुमचं उपोषण सोडण्यासाठी कोणी आलं का नाही? आश्वासन वगैरे काही, फोन वगैरे काही? नाही, कोणीच काहीच नाही. आले ते पैठ म्हणून, पण त्यांनी काय त्याच्यावर आमचं समाधान झालं नाही. ते आमची मागणी मान्य केली नाही, त्याच्यामुळे आम्ही सोडलं नाही. परत आता तुमचं उपोषण कवर चालणार आहे? जोर काम पूर्ण होत नाही तोपर्यंत. जोर मिळत नाही तोपर्यंत चालणारच आहे. आपलं नाव काय? किशोर बालासाहेब नाईक. गाव जवळ, जवळ, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. आपण पाहिलं आष्टी येथे 9वा दिवस हा उपोषणाचा सुरू आहे आणि सर्व शेतकरी बांधव बसलेले आहेत. पण यांच्या उपोषणाची अजून शासनाने